नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. पहा, बॉम्बे उच्च न्यायालयावरती भरती होऊ घातलेली आहे. 26 एप्रिल याचा पेपर आहे. तर त्यावर काही संगणक जे काही कॉम्प्युटरवर रिलेटेड काही सोपे प्रश्न आहेत, ओके, जे की तुमचे त्याच्यामध्ये मार्क्स कटले नाही पाहिजे, त्यासाठी आपण अनुषंगाने एक फास्ट ट्रॅक लेक्चर आणलेलं आहे संगणक या विषयावर. चला तर आपण बऱ्याच जणांच्या कमेंट पण होत्या, सर संगणकावर आणा. बाकी मी याच्या आधी भूगोल या विषयावर टाकलेला आहे. याच्यानंतरही 25 तारखेपर्यंत आपण जेवढं काही तुम्हाला द्यायचा प्रयत्न होईल तेवढं कल्पतरू पॅटर्नकडून आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही फक्त कल्पतरू पॅटर्नशी जोडून राहा, व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्र जे आहेत त्यांना पण आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. लक्षात ठेवा. ओके, तर चला तर आपण या संगणक विषयावर कसे प्रश्न विचारतात, अगदी सोपे प्रश्न विचारतात, काही घाबरून जायची गरज नाही. ओके, सोपे प्रश्न आहेत. जे विचारलेले प्रश्न आहेत इथं आपण केलेलं आहे का नोट पहा. ते विचारलेले प्रश्न आहे इथं नोट केले नाही. तर 2000 जे काय म्हणू आपण 18 ते 2025 याच्यावर विचारलेले प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, 2018 ते 2025 विचारलेले प्रश्न आहेत ते आपण आज घेऊन आलेलो. पहा, तर MS वर्डमध्ये सिलेक्ट केलेला मजकूर कट करण्यासाठी कोणती कीबोर्ड शॉर्टकट की वापरली जाते. कट करण्यासाठी, तर हे कट करण्यासाठी Ctrl+X दाबल्या जाते. तर हे आपल्याला कात्रीसारखं दिसते. पहा, तर हे कट करण्यासाठी वापरल्या जाते. एखाद्या मजकूर आपल्याला कट करायचा झाला तर तो आपण तसा ओके Ctrl+X यावर कीबोर्डवर दाबून आपण कट करू शकतो. Ctrl+U आपल्याला पाहिजे आहे अंडरलाईन, हे लाईन देण्यासाठी, रेघ ओढण्यासाठी. Ctrl+P हे प्रिंट काढण्यासाठी असते. पहा, प्रिंट. ओके, एखादी आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण Ctrl+P दाबून करतो. आणि Ctrl+Q म्हणजे एखादी एक फाईल आपल्याला क्वाईट करायची असेल, ओके, तर ते आपण Q वापरतात. त्यानंतर पहा, सर्वात वेगवान आणि महागडे संगणक तुम्हाला दिसेल सुपर कॉम्प्युटर्स दिसते. लक्षात ठेवा, सुपर कॉम्प्युटर्स जे काय आपण म्हणतो, ओके, जे काय हवामान याच्यामध्ये किंवा आपल्या अंतराळामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासाठी एक सुपर कॉम्प्युटर वापरले जाते. मोठमोठ्याला हिशोब करण्यासाठी त्यासाठी सुपर कॉम्प्युटर वापरले जाते. तसं मेन फ्रेम पण कॉम्प्युटर्स आहे जे बँकिंग क्षेत्रामध्ये वापरले जाते. मेन फ्रेम कुठे वापरले जाते? बँकमध्ये वापरले जाते. लक्षात ठेवा, बँकमध्ये. ओके, मायक्रो आपण कुठं वापरतो? मायक्रो आपण घरी वापरतो, घरी म्हणा किंवा ऑफिसमध्ये. ओके, हे घरी किंवा ऑफिसमध्ये वापरत असतो. विचारू शकतात का मायक्रो कॉम्प्युटर्स कुठं वापरले जाते? तर घरी वापरतो आपण. आणि क्वांटम कॉम्प्युटर्स बऱ्याच ठिकाणी वापरतो आपण. लक्षात ठेवा. ओके, व्यावसायिक वगैरे हे काही जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये क्वांटम कॉम्प्युटर्स वापरतात. मायक्रो कॉम्प्युटर्स आपण घरी किंवा ऑफिसमध्ये, आणि मेन फ्रेम ऑफिस हे बँकिंग क्षेत्रामध्ये वापरतात, बँकिंगमध्ये. लक्षात ठेवा. आणि सुपर कॉम्प्युटर आपण पाहतो हवामान वगैरे. ओके, त्यानंतर जे काही तंत्रज्ञान आपण पाहतो. ओके, इस्रोमध्ये जे मोठमोठ्या संशोधन संस्था आहेत तिथं आपण काय पाहतो? सुपर कॉम्प्युटर्स पाहतो. ओके, आपला कोणता आहे? परम कॉम्प्युटर आहे, विजय भटकर यांनी लावलेला शोध भारताचा. ULSIचा आपल्याला इथं अर्थ विचारलेला आहे. तर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. U म्हणजे अल्ट्रा, ओके, U म्हणजे अल्ट्रा, L म्हणजे लार्ज, ओके, L म्हणजे लार्ज, स्केल म्हणजे हे S म्हणजे स्केल, आणि इंटिग्रेटेड. ओके, याचा फुल फॉर्म हा होते. लक्षात ठेवा. तर पहिलं याचा ऑप्शन आहे ULSIचा. ओके, वही पेन घेतलं असेल तर घ्या आणि लिहून घ्या. हेच रिपीट प्रश्न होऊ शकतात तुम्हाला. ओके, फास्ट ट्रॅक लेक्चर आहे. तिसऱ्या पिढीतील संगणक कशावर आधारित आहे? तिसरी पिढी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट आहे. इंटिग्रेटेड सर्किट तिसरी पिढी आहे. व्हॅक्यूम ट्यूब दिसते तुम्हाला, तर पहिली पिढी म्हणू आपल्याला. पहिल्या पिढीमध्ये हे निर्माण झालेले दिसते तुम्हाला व्हॅक्यूम ट्यूब्स. VLSI, तर हे तुम्हाला जे वैशिष्ट्य दिसतात VLSIचे, तर चौथ्या पिढीमध्ये दिसतात. हे चौथी पिढीमधले वैशिष्ट्य कॉम्प्युटरमधले आपल्याला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही 5वी पिढी आहे. लक्षात ठेवा, ही 5वी. ओके, ही 5वी आहे. इंटिग्रेटेड पाहिला आपण तिसरी. ओके, याच्या पुढे लिहून घ्या तिसरी, आणि ते पहा. ओके, आणि हे पहिल्या पिढीमध्ये दिसते तुम्हाला व्हॅक्यूम ट्यूब्स. हे पहिल्या ओके, काय म्हणू आपण त्याला? जनरेशनमधलं, फर्स्ट जनरेशनमधलं. थर्ड आपल्याला विचारलं तर थर्ड आहे इंटिग्रेटेड सर्किट. हेच क्वेश्चन रिपीट व्हायची दाट शक्यता. हेच क्वेश्चन विचारतात कम्प्युटरवर. कारण माहीत पाहिजे तुम्हाला कम्प्युटरची प्राथमिक माहिती म्हणून हे तुम्हाला विषय टाकला आहे. 4 किंवा 5 क्वेश्चन विचारू शकतात, 2ही विचारू शकतात. ओके, पण विचारणार क्वेश्चन. विकसित केलेली पहिली संगणक भाषा कोणती आहे? तर ही काय म्हणू आपण? फॉर्टेशन आहे. ओके, काय म्हणू आपण? फॉर्ट-रन आहे. ओके, फॉर्ट-रन. ओके, फॉर्म्युला आणि रॅशनल म्हणून आपण त्याचा फुल फॉर्म करू शकतो. तर ही आहे. बेसिक म्हणजे सोपी भाषा असते. बेसिक याला नावावरूनच आहे, सुरुवात म्हणून आपण म्हणू. ओके, तर या बाकीच्या बी आहेत. पास्कल वगैरे आपण व्यावसायिक याच्यामध्ये ही भाषा वापरली जाते. लक्षात ठेवा. ओके, तर संगणक भाषा आपली कोणती आहे? तर विकसित केलेली पहिली संगणक भाषा ही कोणती आहे? तर फॉर्टन आहे. लक्षात ठेवा. ओके, बेसिक ही सोपी राहते, पहिलीच भाषा म्हणतो आपण त्याला. ओके, कॉमन ही एक कोबोल भाषा आहे. लक्षात ठेवा. ओके, COBOL.
कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. ओके, कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज असा याचा फुल फॉर्म आहे, तर विचारू शकता. ओके, असा काय प्रश्न विचारला नाही तर विचारू शकता. तर इथं तुम्हाला काय प्रश्न विचारला होता की विकसित केलेली पहिली संगणक भाषा ही फॉरट्रॅन आहे, लक्षात ठेवा. ओके, VDUचा अर्थ काय आहे? व्हिज्युअल आहे की व्हिडिओ आहे? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे. VDU आता हे फुल फॉर्म काउंट लिहून पहा एक दोन वेळेस, कारण कन्फ्युजन होते. ओके, की हे तर पूर्ण वाटते आपल्याला, कारण वाचलेलं नसते कधी आपल्याला व्हिडिओ वाटते व्हीचा अर्थ, पण व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे. व्हिडिओचा अर्थ काय आहे ते व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. ओके, नोट करून घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIसाठी कोणती भाषा वापरली जाते? ते AIसाठी आपण पाहतो याच्यामध्ये मला वाटते लॉग आहे, लक्षात ठेवा. ओके, प्रोग्राम लँग्वेज म्हणू आपण त्याला, तर ती लॉग ही भाषा वापरली जाते. ओके, एकदा तुम्ही अजून हे चेक करा, लक्षात ठेवा. ओके, संगणकात वापरली जाणारी चिप कशापासून बनली जाते? सिलिकॉन माहिती आहे आपलं, सिलिकॉन व्हॅली म्हणतो आपण आपल्या इथं, जे काय म्हणतो आपण. ओके, कुठं बनते? आपल्या बँगळूर शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणतो आपण. त्याचपासून सिलिकॉन एक आहे, तर संगणकात वापरली जाणारी चिप आहे, तर एक सिलिकॉनपासून बनलेली असते, ते लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. हायब्रिड कॉम्प्युटर म्हणजे असा संगणक ज्यामध्ये खालीलपैकी कशाचे एकत्रित गुणधर्म असतात? कशाचे असतात? ॲनालॉग आणि डिजिटल कॉम्प्युटर असते. ॲनालॉग आणि डिजिटल कॉम्प्युटरचे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतील? हायब्रिड कॉम्प्युटर्समध्ये कशाचे एकत्रित गुणधर्म असतात? तर हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये पहा कशाचे एकत्रित गुणधर्म असतात? ॲनालॉग आणि डिजिटल कॉम्प्युटरचे एकत्रित गुणधर्म असतात हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये. ओके, मिनी आणि सुपर कॉम्प्युटर आपण पाहतो. ओके, हिशोब करण्यासाठी मिनी कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर आपल्याला माहीत आहे. ओके, तंत्रज्ञानामध्ये आपण बराच उपयोग करतो, अवकाशयानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, किंवा अजून काय आहे जे काही हवामान याच्यामध्ये आपण करतो. मायक्रो आपल्या घरीमध्ये यूज करतो. मिनी कॉम्प्युटर्समध्ये आपण काय करू? मध्यम दर्जाच्या जे कंपन्या आहेत तिथं आपण मिनी कॉम्प्युटर्स यूज करतो. ओके, मेन फ्रेम पाहतो आपण बऱ्याच. ओके, बँकिंग क्षेत्रामध्ये मेन फ्रेम करतो. ओके, मेन फ्रेम आणि सुपर कॉम्प्युटर सुपर म्हणजे हे एक तंत्रज्ञान जे तिथं आहे आपलं. ओके, इस्रो वगैरे जे आपले पाहतो आपण तिथं पाहतो आपण. ओके, जे रिसर्च ऑर्गनायझेशन पाहतो भारतातील तशा ठिकाणी असे केले जातात. सुपर कॉम्प्युटरसारखे कॉम्प्युटर यूज केले जाते. ते आधुनिक संगणकाचे जनक कोण? तर चार्ल्स बेबेज आहेत. कुठं कुठं ॲलन ट्युरिंग असतील तर चार्ल्स बेबेज याचं उत्तर आहे. अजून एकदा पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा सर याचं उत्तर चार्ल्स बेबेजच आहे. ओके, त्यानंतर पहा अजूनही सबस्क्राईब केलं तर करा. एक तुमच्यासाठी फास्टॅग लेक्चर घेऊन आलो. हे लेक्चर घेऊन येण्यामागे कारण काय आहे की हेच प्रश्न रिपीट व्हायची दाट शक्यता आहे. अजून असे फास्टॅग लेक्चर आणतो मी याच्याबद्दल जास्त सांगा ना. याच्या आधीचे व्हिडिओ जर पाहिले GST तर एका आपण याच्यामधून बऱ्याच प्रश्नाची हे करायलो. ओके, तर हेच हे प्रश्न येणार आहेत, अगदी सोपे आहेत. तेच ते Ctrl+S दाबल्यावर काय होते, Ctrl+V दाबल्यावर काय होते, पेस्ट वगैरे, Ctrl+B दाबल्यावर बोल्ड होते. तर हेच तुम्हाला प्रश्न वारंवार येणार आहेत, लक्षात ठेवा. टेराबाईट म्हणतात TBला, टेराबाईट हा TBचं काय आहे लॉंग पॉईंट? टेराबाईट, लक्षात ठेवा. ट्राय नाही काय, ट्रायबाईट हे नाही काही, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तर इथं तुम्हाला उत्तर काय असेल? टेराबाईट. ओके, TBचा लॉंग फॉर्म काय? टेराबाईट. T म्हणजे टेरा, B म्हणजे बाईट. खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस विचारतात? तर माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे. माऊस आपल्याला माहीत आहे. ओके, माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे. कोणते आहे? इनपुट डिव्हाइस आहे. ओके, हे इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हे इनपुट आहे. ओके, कीबोर्ड हे तुम्हाला काय दिसते? इनपुट दिसते. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रिंटर हे दिसते, हे आउटपुट दिसते, लक्षात ठेवा. हे आउटपुट आहे. प्रिंट निघते नाही याच्यामधून, तर आउटपुट आहे. स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे. ओके, हे कोणतं आहे? इनपुट डिव्हाइस. लक्षात, तर हे इनपुट आउटपुट लक्षात ठेवा. ओके, याच्यावर एक प्रश्न 100% राहते. तर माऊस कीबोर्ड आपलं पाहतो इनपुट आहे ते. 1 GB म्हणजे किती गिगाबाईट? ओके, म्हणजे GB म्हणजे गिगाबाईट. तर 1 GB आम्ही म्हणतो इंटरनेट डाटा, 1.5 GB भेटते आपल्याला. तर किती MB म्हणजे 1 GB होते? तर 1024 MB. 1024 ज्यावेळेस MB आपला जाते तेव्हा समजून झालं की 1 GB आपला डाटा यूज झालेला आहे. ओके, त्याच्यामध्ये पहा 1024 बाईट्स म्हणजे 1024 किलोबाईट्स. ओके, आता इथं पहा 1024 बाईट्स. ओके, 1024 बाईट्स म्हणजे किती 1 किलोबाईट. 1 किलोबाईट. त्यानंतर आपण पाहतो 1024 किलोबाईट म्हणजे KB म्हणजे किती? 1 MB म्हणजे 1 MB. आणि पहा 1 MB म्हणजे किती? पहा तर 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट. तर 1024 MB म्हणजे किती गिगाबाईट? पाहतो आपण 1 GB.
तर हे लक्षात ठेवा. यावर आता तुम्हाला GB चा प्रश्न विचारला, MB चा विचारला, तर मग तुम्हाला याचा पण विचारू शकतात. आणि 8 बीट म्हणजे आपला 8 म्हणजे 8 बीट म्हणजे 1 बाईट. ओके, 8 बीट म्हणजे 1 बाईट. 8 बीट म्हणजे 1 बाईट, हे पण लक्षात ठेवा. 8 बीट म्हणून 1 बाईट म्हणतो. ओके, 1 बाईट. ओके, 1 बाईट. तर यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हे तर अगदी सोपं आहे, पण विचारतात प्रश्न. आणि कितीतरी वेळा विचारला. पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर हे प्रश्न पहा. 2018 ते 24चं याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हे सर्व प्रश्न मी घेत आहे ते विचारलेले आहेत. WWW वर्ल्ड वाईड वेब. ओके, आता हे वेब हे आता समजलं पाहिजे तुम्हाला. तो वाईड दुसरा शब्द येतो, तो वाईड कुठे दिसत नाही तुम्हाला. वर्ल्ड वाईड वेब हे WWWचा अर्थ आहे, लक्षात ठेवा. ओके, साईड. खालीलपैकी कोणती तात्पुरती मेमरी आहे? तात्पुरती आपण रॅम पाहतो. जशी लाईट गेली तसं याच्यातला डाटा पण जातो. रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतो आपण. रीड ओनली मेमरी ही परमनंट असणारी असते. ओके, ही परमनंट असते. रीड ओनली मेमरी काय म्हणू आपण, ही परमनंट असते. ओके, जास्त काळ टिकणारी असते. आणि रँडम ॲक्सेस मेमरी आपण रॅम पाहतो, ही तात्पुरतीच राहते. लाईट गेली, सर्व डाटा गेला, फुसकून गेला. ओके, इंटरनेटवरून संगणकावर फाईल्स घेण्यासाठी प्रक्रियेला काय म्हणतात? डाउनलोडिंग करतो ना रे आपण. काय करत असतो? डाउनलोडिंग करत असतो. इंटरनेटवरून जर संगणकावर फाईल्स घ्यायची असेल तर आपण काय करत असतो? त्याला डाउनलोड करत असतो. मोबाईलमधून आपण डाउनलोड करतो. अगदी सोपा आहे. याचा अर्थ आहे इंटरफेस प्रोटोकॉल आहे की इंटरनेट प्रोटोकॉल आहे? पहा बरं. ओके, इंटरनेट प्रोटोकॉल की इंटरनेट प्रोटोकॉल आहे? पहा, मला IP चा अर्थ सांगायचा, पण इंटरनेट प्रोटोकॉल आहे ती. ओके, इंटरनेट प्रोटोकॉल IP चा अर्थ आहे. IP मीन्स काय? MS वर्ड 2010मध्ये वॉटरमार्क हा पर्याय कोणत्या टॅबमध्ये उपलब्ध असतो? पेज लेआउटमध्ये असतो. कशामध्ये असतो? पेज लेआउटमध्ये असतो. ओके, होममध्ये आपण पाहतो. होममध्ये आपण काय पाहतो? बऱ्याच वेळा रंग वगैरे झाले असतात. त्यानंतर बोल्ड करा, इटॅलिक करा, हे होममध्ये पाहतो आपण. इन्सर्टमध्ये टेबल वगैरे पाहतो आपण. ओके, तर व्ह्यू आपण ते व्ह्यूमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कम्प्युटरचं पहिलं पेज पाहतो असून त्या बऱ्याच गोष्टी येतात. ओके, तर याच्यामध्ये होममध्ये आपण पाहतो रंग वगैरे दिसतात आपल्याला. बोल्ड करा, इटॅलिक करा, असे चिन्ह राहतात, बऱ्याच गोष्टी असतात. ओके, तर MS पॉवर पॉईंटमध्ये नवीन स्लाईड जोडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाईल? MS पॉवर पॉईंटमध्ये नवीन स्लाईड जोडायची आपला, तर नवीन स्लाईड Ctrl+M दाबायला लागेल. ओके, हे Ctrl+M दाबलं तर तुम्हाला नवीन स्लाईड होते. नवीन फाईल म्हणलं तर Ctrl+N राहते. आणि Ctrl+S म्हणजे सेव्ह करण्यासाठी राहते. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. सेव्ह करण्यासाठी Ctrl+S वापरला, लक्षात ठेवा. ओके, Ctrl+S. MS एक्सेलमध्ये सेलमधील मजकूर बोल्ड करण्यासाठी Ctrl+B. B आलं, बोल्ड. ओके, हे बोल्ड. हे इटॅलिक. ओके, हे काय? इटॅलिक करण्यासाठी हे काय? इटॅलिक. अंडरलाईन. ओके, लाईन म्हणू आपण याला. अंडरलाईन. ओके, अंडरलाईन. Ctrl+Z जे येते अंडू करण्यासाठी. ओके, हे अंडू करण्यासाठी वापरतात Ctrl+Z. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. संगणकाचा मेंदू कोणाला म्हटले जाते? हा, CPUला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला आपण काय म्हणू? संगणकाचा मेंदू म्हटलं जातं, लक्षात ठेवा. महत्त्वाचं काय आहे तुमच्या आपण? ओके, तर मेंदू म्हणजे महत्त्वाचं पार्ट हे आपल्या कॉम्प्युटरमध्ये दिसते, ते म्हणजे CPU असलं. याच्यावर प्रश्न कितीतरी वेळा विचारला आहे. या पण वेळेस तुम्हाला 1 मार्क बोनस हे विचारू शकतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU हा कॉम्प्युटरचा ब्रेन समजला जातो. रँडम ॲक्सेस मेमरी, ओलाटाईल मेमरी म्हणतो आपण, तात्पुरती मेमरी असते. हार्ड डिस्क, याच्यामध्ये कायमस्वरूपी डाटा आपण सेव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह असेल, मेमरी कार्ड असेल, अजून काही गोष्टी असतील. ओके, तर हे हार्ड डिस्कमध्ये राहतो. मॉनिटर आपल्याला माहिती आहे, मॉनिटर काय येते? तर हे आउटपुट डिव्हाइस येते, लक्षात ठेवा. मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. MS वर्ड 2010मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर तपासण्यासाठी आपण रिव्ह्यू पाहतो, हा लक्षात ठेवा. रिव्ह्यू. ओके, अजून काही एखादं उत्तर चुकलं तर हे टॅब वापरतात आपण. रिव्ह्यू टॅब वापरतो, तुम्हाला कमेंट करून सांगा. ओके, तर हे क्वेश्चन तुम्हाला रिपीट तेच येऊ शकतात. अजून जे काही विचारले आहेत 1-2 सेशन होऊ शकतील. फास्ट ट्रॅकमध्ये घेतो, याच्यावर जास्त वेळ करत नाही. फक्त तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास झाला पाहिजे. एक तर वेळ पण कमी आहे. 26 तारखेला तुमचा पेपर आहे. इनपुट डिव्हाइस आहे. कोणते इनपुट डिव्हाइस असेल बाबर? आता कीबोर्ड असेल ना. कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हे काय दिसेल तुम्हाला? इनपुट डिव्हाइस. ओके, कीबोर्ड हे इनपुट. स्पीकर आवाज येते बाहेर, आउटपुट डिव्हाइस आहे. हे काय दिसेल तुम्हाला? आउटपुट. ओके, हे आउटपुट दिसेल. प्रिंटर तुम्हाला काय दिसेल? प्रिंट म्हणतो आपण, काढतो पहा, तर हे आउटपुट. मॉनिटर काय दिसेल तुम्हाला? आताच पाहिलं आपण, आउटपुट. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल? कीबोर्ड जे दिसेल तुम्हाला याचं उत्तर, तर हे इनपुट आहे, लक्षात ठेवा. ओके, कीबोर्ड काय दिसेल तुम्हाला? इनपुट दिसेल. संगणकाचा मेंदू ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणास म्हणला? डबल झाले, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे याचा अर्थ हे 100% येणार तुम्हाला. आता डबल झाले, रिपीट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, संगणकाचा मेंदू आहे. एखादी फाईल कायमस्वरूपी डिलीट करण्यासाठी तर Ctrl+Delete की Shift+Delete? Shift+Delete.
शिफ्ट प्लस डिलीट एकदम डायरेक्टली ओके, ते काय आपल्या रिसायकल बिनमध्ये येणार नाही. बाकी तुम्ही कंट्रोल प्लस डिलीटमध्ये उजवीकडला डाटा डिलीट करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस डिलीट वापरू शकतो. ओके, अल्टर प्लस डिलीट आधीचा, बॅक स्पेस मागचा डाटा आपण म्हणतो ओके डिलीट करण्यासाठी बॅक स्पेस इकडला. पण ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्लस डिलीट वापरता तेव्हा पूर्ण ते डाटा डिलीट होते, ते कोणत्या रिसायकल बिनमध्ये जात नाही, कायम स्वरूपी डिलीट होते. ओके, रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? प्रायमरी आहे का रे? रॅम कोणती आहे? प्रायमरी मेमरी आहे. ओके, आणि कायमस्वरूपी नाही, टेम्पररी आहे. ओके, लाईट गेली, वीज गेली की डायरेक्ट डिलीट होते कम्प्युटरमधून. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे? आता हे लई तुम्हाला अवघड प्रश्न आहे. गुगल, 1000 वेळा गुगलचा उपयोग करतो आपण, सर्वाधिक पॉप्युलर आणि हे महत्त्वाचं गुगल आहे, लक्षात ठेवा. ओके, तर गुगल हे सर्च इंजिन सर्वात महत्त्वाचं जगातलं आहे, तर सर्च इंजिन आहे. ओके, गुगल. व्हॉट्सॲप आपल्याला माझा सोशल मीडिया वगैरे मेसेजिंगसाठी, फेसबुक आणि विंडोज हे मोबाईल आपण कम्प्युटरमध्ये वापरतो, लक्षात ठेवा, विंडोज. ओके, बाकी तुम्हाला सोशल मीडियासाठी व्हॉट्सअप आणि हे दिसतात. काय PDF चा पूर्ण अर्थ काय? पोर्टेबल येते. पोर्टेबल कुठं आहे का? प्रिंट आहे इथं पर्सनल आहे, इथं पोर्टेबल इथं आहे, पण इथं डाटाच आहे. ओके, तर Fचा अर्थ घ्यावा लागेल ना, तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, तर हे आहे याचं उत्तर, लक्षात ठेवा. बाकी हे नाही. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट लिहून घ्या, वही असेल, पेन असेल तर PDFचा फुल फॉर्म येऊ शकते, येणारच, विचारायला प्रश्न, लक्षात ठेवा. ओके, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर याचं काय आहे? प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरलिंक नाही आहे, नाही आहे, हायपर टेक्स्ट टायमिंग इथं दिलेलं आहे. ओके, इथं हाय टेक्स्ट, इथं हायपर पाहिजे होतं, बाकी बरोबर आहे. इथं हायपर हे बरोबर आहे, इथं हायपर लिंक दिलं हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे वाचताना बरोबर पाहत जा. कधी कधी तुम्हाला सर्व सारखं दिसते, तर गडबडीत अशी उत्तर टिक करत जाऊ नका, म्हणजे हातातला मार्क घालू नका. ओके, शेवटचा प्रश्न पहा. 30 मार्काचं आपण सेशन घेतलं. ओके, 30 क्वेश्चनचं आणि महत्त्वाचं आहे. हेच क्वेश्चन तुम्हाला येतात, हेच लिहून घ्या, एकदा रिपीट पहा, एकदा फास्टमध्ये पहा. ओके, संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते? हे काय प्रश्न आहे का? बाईट्समध्ये. ओके, बाईटचं नंतर आपण पाहतो किलोबाईटचं नंतर पाहतो आपण ओके MB, आणि MBचं पाहतो आपण GB मध्ये. तर लिटर वगैरे आपण दूध वगैरे पाणी लिटरमध्ये बोलतो, किलोमध्ये वजन, मीटरमध्ये आपण अंतर. ओके, किती लांबी आहे हे, तर या गोष्टी अगदी सोप्या आहेत. हे आपण या एक फास्ट ट्रॅक लेक्चरमधून क्वेश्चन पाहिले. तुम्हाला म्हटलं होतं मी व्हिडिओ आणतो, अजूनही 1-2 क्वेश्चन अजूनही आणायचा प्रयत्न करतो. विचारलेले प्रश्न हे काय आपण कुठूनही उचलले नाहीत, हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत की जे बॉम्बे उच्च न्यायालयावर किंवा उच्च न्यायालयाच्या परीक्षेवर हे प्रश्न तुम्हाला असे विचारले जातात. ओके, तर हे व्हिडिओ पूर्ण पहा, त्यानंतर म्हणजे फास्ट करून पहा, नोट करा. हेच प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत आणि आताही होऊ शकतात. तुम्हाला 4 ते 5 मार्काला हे प्रश्न विचारले जातात, कधी कधी जास्तही विचारू शकतात, असं काही नाही. ओके, तर हे प्रश्न चांगले पहा, लिहून घ्या. सेशन आवडलं तर तुम्ही लाईक करा, कारण फास्ट ट्रॅक लेक्चर आणलं तुमच्यासाठी. कारण बरेच जणांचं मागणी होती की बॉ सर कम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन असतात. मीही सांगितलं होतं तुम्हाला, मी जे याच्या आधी सेशन घेतले 1-2 क्वेश्चन कम्प्युटरचे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ओके, तर व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.